काल 23 तारीखला संध्याकाळी अंदाजा 7:30-8:30च्या दरम्यान कदीमजाना पोलीस स्टेशन येथे घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती. त्याला ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला, पण दुर्दैवाने हेड इंजरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही. त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती. मी स्वतः व्हिजिट केली होती आणि विदिन 5 to 6 आवर काहीच क्लू नसताना DYSP अनंत कुलकर्णीच्या अंडर LCBची टीम आणि कदीमजानाचे PI शिवाळे, सदर बाजारचे PI भारती, चंदनजीराचे PI पवार, LCBचे PI पंकज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन 6 आवर्स त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे आणि 2 आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे. दोघे आरोपीचे नाव अमन शैलेंद्र धिल्लोड आणि अजय विजय अमलेकर असे ही 2 आरोपी आहे. दोघाला पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे. आता त्यांना मान्य कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस PCR घेतल्यानंतर पुढचा तपास करणार. मुख्य कारण काय होतं? मुख्य कारण काय? अजून याचं इंटरोगेशन सुरू आहे, पण प्रायमा फेसी काही दिवस अगोदर काही भांडण झाले होते असं दिसते. जो आरोपी जो सांगणं आहे आणि त्याचा राग मनात धरून ही घटना करलेली असा वाटत आहे, पण अजून ही प्रिलिमिनरी स्टेज आहे. निवडणुकीच काही कारण लागतं केलं? नाही, इलेक्शनचं काय रिलेशन? आरोपींनी नशा केली. आता ही तर फोरेन्सिक ॲनालिसिस नंतर लक्षात येईल, पण बऱ्यापैकी दोघांकडे वेपन होते असं समजते. आरोपींनी नशा केल्याचं समजतंय. व्हाईटनर वगैरेची नशा करून कृत्य केल्याची प्राथमिक माहिती. नाही, तर मेडिकल तर आम्ही करतोच अटकच्या वेळी. जर काही मेडिकलमध्ये आला तर लक्षात येईल कोण काही आहे का. आणि आता आम्ही सगळे अजून भरपूर अँगल आहे. वेपन कोणी दिला, सप्लाय कोणी केला, कोणी त्याच्यामध्ये अजून कॉन्स्पिरसीमध्ये इन्वॉल्ड आहे का, कारण फॅमिलीचा, विक्टिमची फॅमिलीचा अजून काही लोकांकडवर संशय आहे की ते पण त्याच्या मागे असू शकते. आम्ही सगळे अँगल अजून तपास करणार आहे. किती गोळ्या छाटल्या गेल्या आणि स्वतःहून किती? आम्हाला जो घटनास्थळावरून भेटले ते 4 MTK सापडले होते, पण ते आता पोस्टमॉर्टम नंतर लक्षात येईल एक्झॅक्टली किती इंजुरी आहे. यांच्याकडून काही वेपन जप्त केले का आणि हे काय रेकॉर्डवर आरोपी आहेत त्यांच्याकडून काही वेपन जप्ती वगैरे आता पोलीस कस्टडी PCR भेटल्यानंतर सगळा मेमोरेंडम पंचनामा वगैरे थ्रू करण्याचा आमचा असणार आहे, सो दॅट केस स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आणि दुसरा काय विचारला? क्रिमिनल रेकॉर्ड. ह्या अमन ढिल्लोड याच्यावर 2025च्या एक मारामारीचा केस आहे, ज्याच्यामध्ये याच्यावर चार्जशीट गेलेली आहे. त्याच्यावर त्यावेळी डिसेंबर 2025मध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण ॲडिशनल SP समोर झालेला आहे. यातला मेन शूटर कोण आहे जे की बुलेटला हा जो जुना भांडणचा विषय आहे तो अमन ढिल्लोड आणि फिर्यादीचा आहे, विक्टिमचा आहे. हे लोकल आहे, त्याच परिसरात राहणार आहे. मातोश्री लॉन वगैरे त्या भागात राहणार आहे. साहेब, जालना शहरात गुन्हेगारी वाढती या अनुषंगाने आपण कसे आपल्याला डिटेल प्रेस नोट दिला होता, आपण अनालिसिस करा गुन्हेगारीची आकडेवारीचा. आपण मोगाम नाही बोलले पाहिजे पत्रकार असताना. सर या मर्डरच्या केसमध्ये तालुका हद्दीमध्ये भर काल परवाचा आपण केस म्हणत आहे. एक नावा एरियामध्ये एका व्यक्ती आईस्क्रीम विक्रेत्याला रोड रॉबरी सारखा प्रकार आहे आणि त्यामध्ये रोड रॉबरी सोबत त्याला भरपूर वेळा गाडीमध्ये फिरवला वगैरे पण तशा प्रकार झालेला होता. त्याच्यामध्ये पण लीड आहे, अजून डिटेक्ट नाही झालेला, पण ते 100% डिटेक्ट होऊन जाणार. पैसे वगैरे मागितले त्याच्या वडिलांकडून? हो, तेच मी सांगितलं. त्यानं गाडीमध्ये फिरवला आणि त्यामध्ये काही त्याच्याकडचा मोबाईल होता ते हिसकावून घेतला आणि काही पैसे त्याच्या वडिलाकडून पण मागून घेतले आणि फोनपे वगैरे थ्रू ते, आणि काही 20,000 आणि एक मोबाईल असा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लीड आहे, ती पण वर्कआउट होणार आहे केस. जाफराबादमध्ये पण अशा प्रकारची घटना घडली. ट्रॅक्टर चालकाला तो पैशाच्या लेनदेनचा विषय आहे, तो वेगळा विषय आहे.
गावठी कट्टा शोधून थांबवली का हे गावठी गड्ड्याचा आपण 5 वर्षाचा फिगर अनालिसिस करा. मागच्या वर्षी 33 ते 34 गावठी कट्टे पकडलेले आहे. मोठ्या प्रमाणात आपली कारवाई आहे. पूर्ण मराठवाड्यात एवढी कुठेच जप्ती नाही जेवढी जालन्यामध्ये झालेली आहे. यावर्षी पण आत्ताच 2 दिवस अगोदर माझ्या माहितीप्रमाणे तालुका पोलीस स्टेशनमध्ये एक कट्टा आपल्याला सापडलेला होता. आणि पण ही गोष्टी खरी आहे की आता यांना कोणी सप्लाय केला तोपर्यंत पोहोचणं एक चॅलेंज आहे आणि 100% त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचणार. डांगुडीच्या प्रकरणात पण त्या झाडीवालीकडे पण त्याचंही काही तो अजून गुन्हा तपासावर आहे. 1-1.5 महिना झाला आहे. तो अजून आहे. त्याचा पण आमचं शोध सुरू आहे. काही लीड आहे त्याच्यामध्ये. ओरिजिन कुठे आहे सर नेमकं? Sorry? हे आणतात कुठून ओरिजिन म्हणजे मूळ आपण मागच्या वर्षी आपण 2 टीम एक आपण आरोपी लक्ष्मण गोरे नावाचा अटक केला होता. अजून तो जेलमध्ये आहे. मागच्या वर्षी आपण ओरिजिनबद्दल विचारत आहे म्हणून त्याच्याकडून 7 ते 8 लोकांना वेपन सप्लाय झालं. मागच्या वर्षी आपण 33 वेपन सप्लाय केले. तर ओरिजिनपर्यंत आपण पोहोचत आहोत. तसेच एक केसमध्ये आपली टीम मध्य प्रदेशला पण बिडवनी जिल्ह्यामध्ये जाऊन आलेली आहे आणि तिकडे पण आपण आरोपी पण अटक केला होता. एक अजून केसमध्ये LCBची टीमनी लिंक थ्रू जळगावपर्यंत आरोपी अटक केलेले होते. तर हे ओरिजिन जर बघायचं तर मोस्टली मध्य प्रदेश थ्रूच ओरिजिन आहे. पण शेवटी जोपर्यंत ओरिजिन टाईट होत करेक्ट केला जात नाही तिकडून तोपर्यंत आम्ही सप्लाय रूटवर आपण आमचं नेहमी वर्क सुरू आहे. कालची घटना ही म्हणजे गजबजणाऱ्या ठिकाणी झाली. 8:30-9च्या दरम्यानची घटना आहे. पुन्हा तो प्रश्न येतो की नाकाबंदीची जी पोझिशन आहे किंवा जी काही परिस्थिती आहे त्या अनुषंगाने काय नवीन नाही आपण एक चीज आपण विचार केला पाहिजे. जर कोणी ठरवलेलं आहे प्लॅनिंग करायचं आहे तर इट इज अ प्लॅन्ड इन्सिडेंट. असा नाही आहे की कोणा गाडीचा कट झाला आणि त्यानंतर भांडण झाली. कोणी प्लॅन केलेला आहे आणि याच्यामध्ये प्रॉपर प्लॅन्ड कॉन्स्पिरसी आहे ही. तसे पण आमच्याकडे प्राइमा फेसी पुरावे भेटत आहे आणि त्यांनी प्लॅन करून बरोबर त्याची रॅकी करून ही केलेली घटना आहे. तर आपण त्याच्याने याचा लिंकअप हे प्लॅन्ड घटनाचा आणि त्याचा आपण जोडू शकत नाही. सर कुठंतरी इलिगल आर्म्स मोठ्या प्रमाणात शहरात येत आहेत. पोलिसांचे सोर्सेस कमी पडत आहेत का? पोलिसांचे सोर्स कमी पडले असते तर 33 वेपन जप्त झाले नसते. मोठ्या प्रमाणात आपण जप्त केलेले आहेत. आपण दोघे बाजू विचार केली पाहिजे. तर कारवाई आहे म्हणूनच मे बी काही भरपूर घटना थांबलेली पण आहे. तर आपण ही पण विचार केला पाहिजे. तसेच आपण जर बघितला 4 मोका आपण मागच्या वर्षी लावलेले आहे आणि MPDAची 11 कारवाई केलेली आहे. अजून 7 ते 8 MPDA आपल्या पाईपलाईनमध्ये आहे आणि या केसमध्ये पण जर सगळा आपला निकषात बसला तर MPDA मोकाची पण आमची तयारी आहे. त्या दोघांना कुठून उचललं कुठून अटक केली? यांना एक ठिकाणी लपलेले होते. पोलिसाला सोर्सबद्दल माहिती भेटली. आता लोकेशन आम्ही सांगणार नाही पण तिकडून त्यांना ताब्यात घेण्यात आला. आमचे कर्मचाऱ्यांनी खूप त्याच्यामध्ये ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्टी आहे. सदार राठोड, मतीन शेख, नंदकिशोर टेकाले, अशफाक शाह. कारण फायर आर्मनी घटना घडलेली आहे तर आरोपीकडे फायर आर्म असण्याची शक्यता असते. मग तरी हे कर्मचाऱ्याला माहिती भेटते ते ताबडतोब गेले आणि त्याला खूप म्हणजे स्वतः जीवाचा पर्वा न करता त्यांनी ताब्यात घेतला. PI साहेब पण पोहोचले होते शेवाळे पण ते थोडा 2-4 मिनिट पुढे मागे होता आणि विदाऊट त्यांच्याकडे वेपन वगैरे होता पण ते कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवून इमिडिएटली जाऊन त्याला ताब्यात घेतला. नाहीतर मी ते पळाले असते तर आम्हाला अजून जास्त त्याच्यात शोधण्यामध्ये एफर्ट खूप घालावं लागला असतं. कोणत्या गाडीने परवा आणि ते जो गाडी त्याची गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे मोटरसायकल आहे की स्कूटी काय नाही? स्कूटी असण्याची शक्यता आहे. सर यांना कुठल्या एरियामध्ये लोकेशन कुठल्या एरियामध्ये जालनाची पॅरिफरीमधूनच आहे. आरोपीकडे पिस्टल एक जप्त केले की 2? आरोपीकडून पिस्तल आता PCR घेतल्यानंतर जप्त केली जाणार. सर, थँक्यू. हिंदी